माझं नाव मदन फाळगावकर. माझे मित्र सिद्धहस्त कवी बाबाजी देशपांडे यांच्या परिस्पर्शाने नेहमी मी दुसरं संमेलन इथं जॉईन करतो आहे आणि त्यांनी सांगितलं मदन काहीतरी लिही. त्यांच्या प्रेरणेने मी हे माझ्या ओळ्यात तुमच्यासमोर एक छोटीशी कविता सादर करतो गझल स्वरूपात. वेदना मनाची करावी वाटते, वेदना मनाची व्यक्त करावी वाटते, कधी कविता कधी गझल लिहावी वाटते. वेदना मनाची व्यक्त करावी वाटते, कधी कविता कधी गझल लिहावी वाटते. नोता गंध जराई छंद लागून गेला, नोता गंध जराई छंद लागून गेला. उर्वी मनाची अशीच राहावी वाटते. जे पाहिले वाटले ते लिहायचे आता, जे पाहिले वाटले लिहायचे आता. चालवलं जी वाट ती टिकावी वाटते, सोसले भोगले ते वाट्यास आले. छंदास या दुःखी भुलावी वाटते, वेदना मनाची व्यक्त करावी वाटते. कधी कविता कधी गझल लिहावी वाटते. 7 शब्दाची आता आहे भावनांना, ही मैत्री आता अशीच फुलावी वाटते. ना स्वप्न मोठे मी कधी पाहिले होते, फक्त ही जिंदगी फक्त जगावी वाटते. वेदना मनाची व्यक्त करावी वाटते, कधी कविता कधी गझल लिहावी वाटते. मी नसेल उद्या तेव्हाही माझ्या मागे माझी कविता गझल उरावी वाटते. वेदना मनाची व्यक्त करावी वाटते, कधी कविता कधी गझल लिहावी वाटते. धन्यवाद.